ॐ नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार. उत्तिष्ठत जागृत या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक कविता घेणार आहोत, सत्य कुणाला हवे. आजची आपली कविता आहे सत्य कुणाला हवे. बघूयात, कविता वाचून घेऊ आणि नंतर त्यावर आपण चिंतन करू. सत्याला भाषेत सांगणे नसे शक्य कुणाला, सत्याचा अनुभव घेणे हेच साध्य असे जीवाला. सत्याविषयी जाणून घेणे हेच कुतूहल सर्वांना, सत्य जाणण्याची इच्छा होते केवळ शूरवीरांना. इंद्रिय मनाच्या अतीत जे त्याला कसे जाणणार, साधनेच्या अंतिम चरणी केवळ एकच उरणार. सगळी शास्त्रे संत पुराणे देती सत्याचा आभास, जीवनात अनुभव घेण्या लागेल करावा प्रयास. स्वामी असूनही प्रकृतीचे का पत्करली ही लाचारी, अज्ञान निद्रा दूर करा तुम्ही अमृताचे अधिकारी. कसे जगावे जाणून घ्या, पण जाणून घ्या कसे मरावे. मृत्यूचे रहस्य जाणून घेऊन निर्भयपणे जीवन जगावे, निर्भयपणे जीवन जगावे. तर आज आपलं शीर्षक आहे सत्य कुणाला हवे. सत्याच्या भाषेत सांगणे नसे शक्य कुणाला, सत्याचा अनुभव घेणे हे साध्य असे जीवाला. आता सत्य कुणाला पाहिजे. आता एखाद्याने म्हटले की मला सत्य पाहिजे, पण आता हे सत्य पाहिजे पण ते शब्दामध्ये तर सांगता येत नाही. शब्दामध्ये सत्य सांगता येत नाही. भगवान श्री रामकृष्ण खूप प्रयत्न करायचे, अरे मला तुम्हाला सगळं काही सांगायचं आहे, पण आई माझा गळा दाबून ठेवते, मला सांगू देत नाही. कारण जी वस्तू मनाच्या पलीकडे आहे, अवांग मनस गोचरण, तर ते सांगणार कसं. ब्रह्म अजूनही उच्चिष्ट झालं नाही, कारण कुणी तोंडाद्वारे सांगू शकलं नाही. आता बघा, साधकामध्ये दोन प्रकार असतात. एक असतात सत्याविषयी जाणून घेणारे आणि दुसरे असतात सत्य जाणून घेणारे. बघा, लक्षात ठेवा, सत्याविषयी जाणून घेणारे भरपूर असतात आणि सत्याविषयी माहिती सांगणारे पण भरपूर असतात. पण सत्य जाणून घेणारे आणि सत्याची अनुभूती करून देणारे फार कमी असतात. म्हणू शकता की अगदी तुरळक. कारण सत्य पाहिजे कुणाला. आपण म्हणतो सत्य पाहिजे सत्य पाहिजे, पण कुणाला सत्य पाहिजे. आता बघा, एक आहे साधक आणि दुसरा आहे पंडित. तुम्हाला पंडित सत्याविषयी खूप सांगू शकतो, पण तो तुम्हाला सत्य देऊ शकत नाही. पण महापुरुष संत ते देऊ शकतात आणि ते जाणून घेण्याची इच्छा जो करतो तो आहे साधक. तो सत्य जाणून घेण्यासाठी काहीही करायला तयार आहे. एका आश्रमामध्ये एक ब्रह्मचारी गेला आणि तो ब्रह्मचारी म्हणाला की मला सत्य तुम्ही दाखवून द्या. तेव्हा गुरु म्हणाला की तुला सत्य पाहिजे की सत्याविषयी तुला जाणून घ्यायचं आहे. तो म्हणाला की मला सत्य पाहिजे. आता तिथे आश्रमामध्ये बरेच सारे विद्वान होते, पंडित होते, विद्यार्थी होते. रात्रंदिवस शास्त्राचं अध्ययन करत होते, शिकत होते, कारण त्यांना सत्याविषयी जाणून घ्यायचं होतं आणि लोकांमध्ये प्रचार करायचा होता. गुरु म्हणाले की तुला सत्य पाहिजे ना, ठीक आहे, पण अवघड आहे बरं का. पण काहीही झालं तरी मला सत्य पाहिजे.
मी कितीही मेहनत करायला तयार आहे. तेव्हा गुरु म्हणाले की बघ, इथे 500 लोक, 500 विद्यार्थी, वर्कर, सगळे 500 लोक जेवण करतात आणि त्यांच्यासाठी आटा पाहिजे असतो. तर तू म्हणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जात्यावर बसून दळण करशील का? ह्या गव्हाची कणिक करशील का? पीठ करशील का? कारण त्यावेळेस काही चक्क्या वगैरे नव्हत्या. हातानं तुला दळायचं आहे. तो म्हणाला की तुमची जशी आज्ञा मी करेल. आणि तो गेला त्या ठिकाणी, जाऊन बसला. समोर एक जातं आणि ढीग टाकलेला आहे गव्हाचा. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं दळणाचं काम करतो. तिथेच जेवण करतो, तिथेच झोपतो आणि पुन्हा आपलं काम सुरू करतो. असं करता 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 12 वर्ष लोटले. आता ते काम करता करता तो जग विसरूनच गेला. आता जगाविषयी विचार त्याच्या मनामध्ये येऊच लागले नाही. एकच विचार की आपल्याला हे दळायचं आहे, आपल्याला एवढे क्विंटल दळायचे आहे. एकच विचार मनामध्ये राहिला की आपल्याला हे काम संपवायचं आहे. हळूहळू त्याच्या मनातले सगळेच्या सगळे विचार निघून गेले. सगळे विचार निघून जायला 12 वर्ष लागले. आणि 12 वर्षानंतर त्याचा म्हणजे एकच विचार राहिला आणि काही दिवस ते काम करता करता तो विचार पण निघून गेला आणि त्याला सत्याचा साक्षात्कार झाला. बघा, त्याचं मन त्या कामामुळेच एकाग्र झालं. त्यानं कोणतंही शास्त्र वाचलं नाही. म्हणजे त्यानं सत्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्याला सत्य पाहिजे होतं. आणि बघा, सत्य प्राप्त करणं किती अवघड आहे, किती साधना करावी लागते, किती मेहनत करावी लागली. पण त्यानं मात्र ते प्राप्त करून घेतलं. आणि 12 वर्षानंतर गुरूंनी परीक्षा घेतली आणि सगळ्यांना सांगितलं की तुम्ही 12 वर्षापासून आश्रमात आहात, तुम्ही एक सुंदर श्लोक करा आणि सगळेच्या सगळे ते श्लोक माझ्याकडे द्या आणि मी त्यामधला श्लोक निवडेल आणि जो निवडेल तो ह्या आश्रमाचा महंत होईल. आता सगळे पंडित, मोठमोठे स्कॉलर, सगळ्यांनी खूप सुंदर सुंदर भाषेमध्ये श्लोक लिहिले. आता हा रात्रंदिवस दळणारा, याला तर काही माहीत नव्हतं. सगळे लोक त्याच्याकडे तुच्छतेनं बघायचे. अरे हा काय लेकाचा मूर्ख, रात्रंदिवस ते दळत बसतो, याला काही शास्त्र माहिती नाही, काही माहिती नाही. पण एक शिष्य म्हणाला की अरे तुला माहिती आहे का? म्हणजे काय? नाही, गुरुदेवांनी असं असं सांगितलेलं आहे, एक कविता लिहून द्यायची आहे. तो म्हणे मला कुठे लिहिता वाचता येते, मी शिकलो नाही, मला लिहिता वाचता येत नाही, मला काहीच येत नाही म्हणे, तर मी कशी लिहिणार? तेव्हा तो दुसरा शिष्य म्हणतो की तू सांग, मी लिहून घेतो. आणि त्यांनी एक कविता सांगितली, एक 4 वाक्य सांगितले, एक श्लोक सांगितला. तो श्लोक त्या शिष्यांनी लिहून घेतला. त्याच्यावर नाव वगैरे कोणाचं नाही. आणि सगळेच्या सगळे श्लोक गुरुला दिले. आता 8 दिवस गुरुने सगळ्या श्लोकांचं अध्ययन केलं. आणि हा जो रात्रंदिवस दळण करत होता त्याचा श्लोक होता अनुभूतीचा. त्याला अनुभव आलेला होता, तो त्या श्लोकामध्ये उल्लेख केलेला होता. आता याला महंत करायचं. पण गुरुला काळजी वाटली की मी जर याला महंत केलं तर हे एवढे बुद्धिमान लोक आहे, हे कधीही याला एक्सेप्ट करणार नाही, याचा घातपात करतील, कारण सगळ्यांनाच महंत व्हायचं आहे. तेव्हा रात्री 10 वाजता गुरुदेव उठले, त्या शिष्याकडे गेले, त्याला सांगितलं की म्हणे मग बघ, मी बघितलं की फक्त तुलाच अनुभूती झालेली आहे, तू सत्याला जाणलेला आहे, बाकी सगळे पंडित आहे. आता तू महंत होण्याच्या लायकीचं आहे, पण मला माहिती आहे की तुला जर महंत केलं तर हे एवढे सगळे शिकलेले लोक तुला कधी मानणार नाही, तुझं ऐकणार पण नाही.
म्हणून म्हणे तू आत्ताच्या आत्ता मठ सोडून निघून जा, कुठे जाऊन दूर जाऊन जंगलात जा, तुला आता काही गरज नाही, कोण्या मठाची गरज नाही, कशाची गरज नाही, तुला सत्याचा लाभ झालेला आहे. आणि त्या शिष्याला मठामधून दूर जायला सांगितलं. म्हणजे बघा, ह्या शिष्याला सत्य जाणून घ्यायचं होतं, बाकीच्यांना सत्याविषयी जाणून घ्यायचं होतं. आता आपल्याला काय पाहिजे? आपल्याला सत्य पाहिजे की सत्याविषयी जाणून घ्यायचं आहे? सत्याविषयी जाणून घ्यायचं असेल तर शास्त्र आहे, पुराण आहे, व्याख्यान आहे, सगळं काही आहे. पण सत्य जाणून घ्यायचं असेल तर ह्या सगळ्यांची काही गरज नाही. तिथे प्रयत्न पाहिजे, कठोर मेहनत पाहिजे, आज्ञाधारकपणा पाहिजे. काहीही गुरुला प्रश्न केला नाही की मला हे काम का दिलं की का नाही. गुरुच्या आज्ञेचं पालन केलं, त्यामुळे त्याचं चित्त वृत्ती शून्य झालं आणि त्याला सत्याचा लाभ झाला. म्हणजे किती जणांना सत्य पाहिजे आणि किती जणांना सत्याविषयी जाणून घ्यायचं असते, यावरून आपल्याला कळते. सत्याविषयी जाणून घेणे हेच कुतूहल सर्वांना, सत्य जाणण्याची इच्छा होते केवळ शूरवीरांना. सत्याविषयी जाणून घ्यायचंच कुतूहल सगळ्यांना असते. सगळ्यांना वाटते की सत्य काय आहे, सत्य काय आहे. सत्य काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा नसते, सत्याविषयी जाणून घेण्याचं असते. ते ब्रह्म कसं आहे, ईश्वर कसा आहे, मृत्यू कसा आहे, स्वर्ग कसा आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचं कुतूहल. आता हे कुतूहल पूर्ण करण्यासाठी आपण शास्त्र वाचतो. त्या शास्त्रामध्ये काय आहे, सत्याविषयी सांगितलेलं आहे. शास्त्र काही तुम्हाला सत्याची अनुभूती देऊ शकत नाही, सत्याचा आभास देऊ शकतात. आता इथे गुरुने जर सांगितलं त्याप्रकारे आपण आचरण केलं तर आपल्याला अनुभूती येऊ शकते. पण आपण गुरुच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. आणि गुरुही असा पाहिजे की त्याने जाणून घेतलं पाहिजे की ह्या व्यक्तीला काय पाहिजे, ह्या व्यक्तीला पांडित्य पाहिजे की ह्या व्यक्तीला सत्य पाहिजे. नरेंद्रनाथ ठाकूरांकडे गेले, त्यांनी पहिले हेच म्हटलं की तुम्ही ईश्वर बघितला का, आणि बघितला असेल तर मला पण दाखवा, मला सत्य जाणून घ्यायचं आहे. मला हे पुस्तकं वाचून वगैरे काही ज्ञान नको. भरपूर वाचलं आहे मी, वाचून मला कळलं की काही उपयोग नाही, उलटा गोंधळ झालेला आहे. आता मला ते पुस्तकं वगैरे काही नको, त्याचा वीट आलेला आहे. आता मला सत्य जाणून घ्यायचं आहे. सत्याविषयी जाणून घेण्यासाठी मी बरेच प्रयत्न केले, पण मला सत्य मिळालं नाही. आता मला सत्य पाहिजे, सत्याविषयी जाणून घ्यायचं नाही. आणि भगवान श्री रामकृष्णांनी स्पर्श करून त्याला सत्याची अनुभूती दिली नरेंद्राला. असे गुरु आणि असे शिष्य की ज्या शिष्यांना सत्य पाहिजे आणि गुरु ते देण्यास समर्थ आहे. तर नरेंद्रनाथ तयार होते, त्यांचं मन पवित्र होतं, सत्वगुण होता, म्हणून लगेच सत्य दिलं, सत्याची अनुभूती करून दिली. तर इथे बऱ्याच लोकांना कुतूहल असते, अरे सत्य म्हणजे काय आहे, सत्य म्हणजे काय आहे, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय आहे, मी आत्मा आहे, मग आत्म्याचं स्वरूप कसं आहे. आता ह्या गोष्टी भरपूर आहे शास्त्रामध्ये. तुम्ही आयुष्यभर ऐकत राहा, तुम्हाला ज्ञान भरपूर मिळेल, पण ते ज्ञान मिळून उपयोग काय? ते ज्ञान तुमच्या डोक्यातच राहील, त्या ज्ञानामुळे काही तुम्हाला सत्याचा लाभ होणार नाही. तर बरेचदा काय होतं, आपलं मन पांडित्याकडे जातं. म्हणजे आपण इथे प्रवचन, ती प्रवचन मालिका, ही प्रवचन मालिका, कुठे हरिद्वारला, कुठे काशीला, सगळीकडे भटकतो. सत्याविषयी जाणून घेण्यासाठी, सत्य जाणून घेण्यासाठी नाही, सत्याविषयी जाणून घेण्यासाठी. रामाविषयी जाणून घ्यायचं आहे, रामायण सप्ताह ऐकायचं आहे, भागवत सप्ताह ऐकायचं आहे, कृष्णाविषयी जाणून घ्यायचं आहे. कृष्णाविषयी जाणून तुम्ही भागवतामध्ये घेऊ शकता, रामायणामध्ये रामाविषयी जाणून घेऊ शकता. पण तुम्हाला राम पाहिजे का? तुम्हाला कृष्णाचं दर्शन पाहिजे का? त्यासाठी तुम्हाला मीराबाई व्हावं लागेल, त्यासाठी तुम्हाला तुळशीदास व्हावं लागेल. कोण तयार आहे? कुणाला पाहिजे? सत्य कुणाला पाहिजे? भगवान कुणाला पाहिजे? भगवंताविषयी जाणून घ्यायचं आहे, सत्याविषयी जाणून घ्यायचं आहे, पण भगवंताला जाणून घ्यायचं नाही आणि सत्यालाही जाणून घ्यायचं नाही.
नुसतं कुतूहल, नुसत्या कुतूहलाने काही आपल्याला सत्याचा लाभ होणार आहे का? 99% लोक हे सगळं ऐकतात कुतूहलापोटी. काय आहे काय आहे, हे कसे बोलतात ते कसे बोलतात, आणि त्याने कोणता पॉईंट सांगितला, त्यानं कोणता पॉईंट सांगितला, त्यानं कशी व्याख्या केली, यांनी कशी व्याख्या केली, ह्या गोष्टी घेऊन रात्रंदिवस आपण त्यावर चिंतन करत असतो. आता हे असं केल्यामुळे काही तुम्हाला सत्य मिळणार आहे का? फक्त आपल्या बुद्धीचा विकास होतो आणि आपल्याला पंडित व्हायचं असते. नाही याचं चांगलं होतं, तो चांगला बोलला, त्यानं चांगलं लेक्चर दिलं. अरे बाबा, हे कितीही जरी चांगले लेक्चर असले आणि कितीही जरी तुम्ही वाचलं तरी सत्याचा लाभ झाला का? तुम्हाला सत्याचा लाभ झाला नसेल तर हे सगळं तुमचं झिरो, त्याला काहीच अर्थ नाही. हे सगळे झिरो ॲड करून उपयोग काय आहे? तर इथे आपल्याला कुतूहल नको, आपल्याला सत्य हवं आहे. आपल्याला सत्याचं दर्शन करून घ्यायचं आहे. छांदोग्योपनिषदामध्ये गोष्ट आहे, सत्यकामा जाबाला. आता सत्यकामा जेव्हा गुरुकडे गेला, गुरुने विचारलं की तुझं गोत्र काय आहे, तुझं कुळ काय आहे? तो म्हणा मला काही माहिती नाही. म्हणजे तुझ्या आईला विचारू नये. आईकडे गेला, आईला सांगितले की आई, माझे गुरु म्हणतात की तुला माझं शिष्य व्हायचं असेल तर तुझं गोत्र, तुझं कुळ, तुझे वडील, तुझी जात हे सगळं सांगावं लागेल. तेव्हा आई म्हणते, बाबा मी अनेक लोकांच्या घरची दासी होती, अनेकांच्या घरी काम केलं, त्यामुळे तुझे वडील कोण आहे नक्की मला हे काही सांगता येणार नाही. मी काही सांगू शकत नाही तुझे वडील कोण आहे ते. पण तू माझा मुलगा आहे सत्यकाम, मी तुझी आई आहे जाबाला, मी एवढंच तुला सांगू शकते. गुरुकडे गेला आणि असंच्या असंच सांगितलं. गुरु खूप प्रसन्न झाले. अरे ह्या मुलानं सत्य सांगितलं. जरी हे सत्य कटू सत्य आहे, स्वतःविषयी असं सांगू शकतो का कोणी की मला माझा वडील कोण आहे माहिती नाही, पण हा सत्य बोलणार आहे. म्हणून त्यांना वाटलं की याला सत्य जाणून घेण्याची इच्छा आहे, सत्याविषयी जाणून घेण्याची नाही, कारण हा सत्यवादी आहे, हा आचरण करतो, हा सत्य बोलतो, याने खोटं सांगितलं नाही. म्हणून गुरु म्हणाले की मी तुला सत्य देतो, तुला मी स्वीकारलं माझा शिष्य म्हणून, तुला मी काही पंडित करणार नाही, तुला सत्याची अनुभूती करून देईल. आणि काम काय दिलं? त्याला म्हटलं नाही की वेद अध्ययन कर, हे चॅन्टिंग कर, ते चॅन्टिंग कर, काहीही सांगितलं नाही, कोणतंही अध्ययन करायला सांगितलं नाही. म्हणे ह्या गायी आहे माझ्याकडे, ह्या गायी जंगलात घेऊन जा, ज्या काही 100-200 गायी असतील, आणि त्यांचा नंबर जेव्हा 1000 होईल तेव्हा त्या गायींना परत घेऊन ये. आता बघा, गुरुने त्याला सांगितलं की ह्या गायी आहे, ह्या गायींना घेऊन जायचे जंगलात आणि त्यांची संख्या 1000 होईपर्यंत परत यायचं नाही. आता हा सत्यकामा गेला, त्यानं गुरुला प्रश्न विचारला नाही की मी सत्य जाणून घेण्यासाठी आलो आणि तुम्ही मला गायी घेऊन पाठवता, काहीच विचारा नाही. गुरुची आज्ञा, आणि गेला. आणि गायी सांभाळता सांभाळता, गायी चारता चारता तो सगळं जग विसरून गेला. रात्रंदिवस एकच ध्यास, गायींना वाढवायचं, गायीचा सांभाळ करायचा, त्या गायीसोबतच राहू लागला. 12 वर्ष होऊन गेली, गायीची संख्या 1000च्या वर गेली, पण याला काही माहीतच नाही, म्हणजे इंटरेस्टच नाही. आपलं गुरुनं काम दिलं ते करत राहायचं, जे होईल ते होईल. शेवटी गायीमधूनच एक बैल म्हणाला की अरे सत्यकामा, आमची संख्या 1000 झालेली आहे, गुरुकडे घेऊन जा. आणि हे काम करता करताच सत्यकामाचं मन वृत्तीशून्य झालं. ह्या संसाराविषयीच्या सगळ्या वृत्ती निघून गेल्या. रात्रंदिवस निसर्गाच्या संपर्कात राहिला, त्या निसर्गाच्या संपर्कात सगळं विसरून गेला. आणि त्याच्या मनामध्ये एकच विषय की गुरुनी सांगितलेलं काम करायचं, दुसरं काहीही नाही. आणि त्याला ब्रह्मज्ञान झालं, म्हणजे सत्याला जाणून घेतलं. जेव्हा तो परत आला, गुरु म्हणतो की तुझ्या चेहऱ्यावर तेज बघून
असं वाटतं की तुला ब्रह्मज्ञान ऑलरेडी झालेलं आहे, तुला ब्रह्मज्ञान कोणी दिलं? म्हणजे बघा, सत्य जाणून घेण्यासाठी त्याला 12 वर्ष गायी चाराव्या लागल्या. दुसऱ्याला सत्य जाणून घेण्यासाठी 12 वर्ष दळत राहावं लागलं. तेव्हा त्यांना सत्याची अनुभूती आली. कारण शेवटी मन आहे ना, त्या मनाला एकाग्र करायचं आहे. तुम्ही शास्त्र वाचून काय करता? मनाचा गोंधळ उडवता, मनामध्ये वृत्ती वाढवता आणि मग त्याच्यावर तुम्ही वादावाद करता, वादविवाद करता, तर्क करता आणि त्याच्यामध्येच आयुष्य गमावता. पण जे करायला पाहिजे, जी साधना करायला पाहिजे, मन एकाग्र करायला पाहिजे, ते मात्र काही होतच नाही. म्हणून इथे सत्य कुणाला पाहिजे? सत्याविषयी जाणून घेणारे भरपूर आहे, पण सत्य जाणून घेणारे फार कमी असतात. म्हणून सत्य कुणाला पाहिजे? इंद्रिय मनाच्या अतीत जे, त्याला कसे जाणणार? साधनेच्या अंतिमचरणी केवळ एकच उरणारं, केवळ एकच उरणारं. जे सत्य आहे, जे ब्रह्म आहे, ते इंद्रिय मनाच्या पलीकडे आहे. अवांग मनस गोचरम. आता त्याला इंद्रिय मनाद्वारे तुम्ही कसं जाणून घेणार? पण साधना करता 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 आपण काय करतो? मनाला वृत्ती शून्य करतो. आज आपलं मन एवढं चंचल आहे, ह्या मनाला एकाग्र करणं, पहिले एकाग्र करावं लागतं, म्हणजे एका वृत्तीवर त्याला आणावं लागतं. आता आपल्या मनामध्ये हजारो वृत्ती आहे, हजारो चित्तवृत्ती आहे, हजारो आठवणी आहे, मेमरीज आहे, संस्कार आहेत. त्या सगळ्यांना एका पॉईंटवर आणावं लागतं. म्हणून आपण भगवंताच्या एका मूर्तीवरती ध्यान करतो आणि मग त्याच्या पण पलीकडे जावं लागतं. भगवान श्री रामकृष्ण साधना करताना त्यांचं मन कालीवरच फोकस व्हायचं. तेव्हा तोतापुरी म्हणाले की आता त्याच्या पलीकडे जायचं आहे, आता नामरूपाच्या पलीकडे जायचं आहे. भगवान श्री रामकृष्ण ध्यान करायला बसले आणि कालीची मूर्ती आली आणि त्यांनी ज्ञान खड्गाने त्या मूर्तीचे 2 तुकडे केले. मग त्यांचं मन निर्विचार झालं. मग सगळ्या वृत्ती निघून गेल्या, नामरूपं सगळी नष्ट झाली. मग त्यांना ते ब्रह्मदर्शन झालं, ब्रह्मज्ञान झालं. बघा, सगळेच्या सगळ्या वृत्ती काढून टाकाव्या लागतात. म्हणून इथे म्हटलं आहे की इंद्रिय मनाच्या अतीत जे, त्याला कसे जाणणार? साधनेच्या अंतिम चरणी केवळ एकच उरणार. भगवान श्री रामकृष्णांनी सगळ्या साधना केल्या आणि शेवटी अद्वैताची साधना केली आणि त्यानंतर त्यांनी बघितलं की सगळीकडे एकच सत्ता आहे, ते एकच सत्य सगळीकडे व्यापलेलं आहे. त्याचा मनोनाश म्हणजे मनामधल्या सगळ्या वृत्तींना पूर्णपणे शून्य करणं. जे योग चित्तवृत्ती निरोध, सगळ्या वृत्तींचा निरोध केला की मन नावाची गोष्ट राहतच नाही. मग मन राहत नाही म्हणजे तुम्हीच राहता. तुम्हाला मनाची गरज पडत नाही. तुम्ही मनाशिवाय बघू शकता, मनाशिवाय ऐकू शकता. तुम्हाला मनाचा आधार घेण्याची गरज राहत नाही. तुम्ही सर्वत्र आहात. हे शरीर सर्वत्र राहू शकत नाही, पण शरीरामधलं चैतन्य सर्वव्यापी आहे. सगळ्या कानाने तुम्ही ऐकू शकता, सगळ्या डोळ्याने तुम्ही बघू शकता. हे खरं स्वरूप आहे आणि हे स्वरूप प्राप्त करून घेण्यासाठी साधना करावी लागते. सुरुवातीला आपल्याला सगुण साकाराचा आधार घ्यावा लागतो आणि नंतर जेव्हा साधना करता करता मन आपलं शेवटल्या टप्प्यात जातं, तेव्हा मग सगुण साकारही नष्ट होतं. मग केवळ निर्गुण निराकार ब्रह्मच राहतं. ही आहे साधकाची अनुभूती. तर अनुभूतीशिवाय सत्याला जाणता येणं शक्य नाही. तुम्ही शास्त्राद्वारे सत्याविषयी जाणू शकता, पण सत्य कधीच जाणू शकत नाही. कारण सत्य जाणून घेण्याची इच्छा फारच कमी लोकांना असते. त्यांना धीर पुरुष म्हटलं आहे, त्यांना शूरवीर म्हटलं आहे. सत्य जाणण्याची इच्छा होते केवळ शूरवीरांना. जे सत्य जाणून घेण्याची इच्छा फक्त शूर आणि वीरांनाच होते, सगळ्यांना काही होत नाही. त्यासाठी शूरवीर व्हावं लागते. म्हणजे किती साहस पाहिजे, किती हिंमत पाहिजे, त्याशिवाय सत्य जाणून घेता येत नाही. तर इथे म्हटलं आहे की सत्य जाणून घ्या
सत्याविषयी जाणून घेण्याच्या मागे पडू नका. सत्याबद्दल नुसतं कुतूहल बाळगू नका. तर सत्याची अनुभूती घेतली तरच जीवन सार्थक होईल. तुम्ही कितीही मोठे पंडित झाले, कितीही सत्याविषयी जाणून घेतलं, काहीही फरक पडणार नाही. सगळी शास्त्रे संत पुराणे देती सत्याचा आभास. जीवनात अनुभव घेणा लागेल करावा प्रयास. सगळे शास्त्र, सगळे पुराणं, सगळे संत फक्त आपल्याला सत्याचा आभास देऊ शकतात. भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की तुम्ही समुद्राजवळ गेले तर समुद्राचा आवाज येतो, लाटांचा आवाज येतो. लाटांचा आवाज फक्त तुम्हाला हे शास्त्र देऊ शकतात. म्हणून याला शब्दज्ञान म्हटलं आहे. भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की ज्ञान आणि विज्ञान. ज्ञान म्हणजे काय? हे शब्दज्ञान आहे, शास्त्राद्वारे जाणून घेतलेलं आहे. पण विज्ञान म्हणजे अनुभव घेतलेला आहे. आता लाकडामध्ये अग्नी आहे हे तुम्हाला पुस्तक वाचून कळलं की लाकडामध्ये अग्नी आहे, लाकडामध्ये अग्नी आहे. पण ते 2 लाकडं घासावे लागतील तेव्हा कुठे अग्नी बाहेर पडेल. तर तिथे नुसतं ज्ञान असून उपयोग नाही. लाकडामध्ये अग्नी आहे तुम्हाला माहिती आहे, पण उपयोग काय? दुधामध्ये लोणी आहे हे तुम्हाला कळलं, पुस्तकं वाचून कळलं, पण त्याचं मंथन करावं लागेल, लोणी काढावं लागेल, तेव्हा ते मिळेल. नाही तर नुसतं माहिती असून उपयोग काय? बरेचदा काय आपण नुसती माहिती गोळा करतो, इकडची तिकडची सगळी माहिती गोळा करतो आणि आपल्या मनाचा गोंधळ करतो. मग हे खरं की ते खरं, मग रमण महर्षी श्रेष्ठ की मग शंकराचार्य श्रेष्ठ, म्हणजे आपण नुसता वादविवाद करतो. आपण स्वतःला विसरूनच जातो आणि ह्या बाकीच्या लोकांची मतं घेऊनच वादविवाद करतो. त्याला काही अर्थ आहे का? म्हणून साधकाने खूप सावधान राहायला पाहिजे. साधक जर सावध असेल तर तो सत्याविषयी जाणून घेण्याच्या भानगडीत पडणार नाही. तो डायरेक्ट सत्य जाणून घेण्याच्याच मार्गाने जाईल. मला सत्यच जाणून घ्यायचे आहे, सत्याविषयी जाणून घेऊन उपयोग काय? झालं की 2 महिन्यात तुम्हाला कळू शकतं की तुमचं स्वरूप कसं आहे. आता जे आहे ते जाणून घ्या. रात्रंदिवस तुर्यानजी महाराज वेदांत वाचायचे. ठाकूरांकडे येणंच बंद केलं. तेव्हा ठाकूरांकडे येत नव्हते म्हणून ठाकूरांनी कोणाला तरी पाठवलं. मग तुर्यानजी हरी, मग हरिणात आला. अरे म्हणे हरी, मी ऐकलं तू रात्रंदिवस वेदांत वाचतो, म्हणून तुला इथे यायला वेळ मिळत नाही. सांग बरं तुझ्या वेदांतामध्ये काय आहे? ब्रह्मसत्य जगन मिथ्या हेच आहे ना, की ब्रह्मसत्य आहे, जगत मिथ्या आहे. मग जे मिथ्या आहे ते सोडून दे आणि जे सत्य आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी साधना कर. वाचून काय होणार आहे? तेव्हा हरिनाथला कळलं की अरे बरोबर आहे, शास्त्राचा सार हाच तर आहे की ब्रह्मसत्य आहे, हे जग मिथ्या आहे. मग आता अजून वाचण्याचा अर्थ काय आहे? जे मिथ्या आहे ते सोडून द्यायचं, जे सत्य आहे ते आचरण करायचं, साधना करायची, प्राप्त करून घ्यायचं. तेव्हा इथे आपल्याला सत्य जाणून घ्यायचं आहे, सत्याविषयी जाणून घ्यायचं नाही. साधू संत शास्त्र आपल्याला आभास देतात, ते मार्ग दाखवून देतात, पण मार्गावर चालायचं मात्र आपल्यालाच आहे. आपण जर त्या मार्गावर चाललो नाही, कठीण मार्ग आहे, पण शेवटी आपल्याला त्या मार्गाने जावंच लागणार आहे, तरच आपण सत्याला जाणून घेऊ शकू. सगळेच काही तेवढं धाडस करू शकत नाही, कारण हा संसार मनुष्याला बांधून ठेवण्याचाच प्रयत्न करतो. ह्या संसाराची आसक्ती कधी सुटत नाही. हा संसार म्हणजे अनित्य आहे, मिथ्या आहे असं कधीच कळत नाही. ब्रह्मसत्य ईश्वर सत्य आहे ही कधी धारणाच होत नाही. त्यामुळे या जगाची आसक्ती काही आपली सुटत नाही. स्वामी असूनही प्रकृतीचे का पत्करील ही लाचारी. अज्ञाननिद्रा दूर करा तुम्ही अमृताचे अधिकारी. तुम्ही अमृताचे अधिकारी. स्वामी असूनही प्रकृतीचे का पत्करील ही लाचारी. ॲक्च्युली हे प्रकृती जी आहे, हे जगत जे आहे, हे पंचभूताचं बनलेलं आहे. त्यामुळे कसं आहे? जड आहे, चैतन्यशील नाही. कारण हे जड आहे, ही प्रकृती आहे.
तुमच्या आदेशानुसार ही प्रकृती काम करते. तुम्ही या प्रकृतीचे मालक, ही प्रकृती तुमची गुलाम. आता हे असं असूनही आज आपण प्रकृतीचे गुलाम झालेलो आहेत. आपण अमृताचे अधिकारी आहोत, आपण ईश्वराचे पुत्र आहोत, आपण ब्रह्मस्वरूप आहोत, आपण चैतन्य स्वरूप आहोत. आपल्या आज्ञेने ही प्रकृती कार्य करते. हे जे आपलं स्थान आहे, हा जो आपला गौरव आहे, तेच आज आपण विसरून गेलो. ह्या प्रकृतीचे पाय चाटत बसलो, तिची गुलामी पत्करली आणि तिलाच आपण मालक समजतो. म्हणजे हे मन आहे, बुद्धी आहे, इंद्रिय आहे, शरीर आहे, हे प्रकृती आहे. हे काही ब्रह्म नाही. हे तर जड आहे. मनसुद्धा जडच आहे. तर आपण या जडाला चिकटून बसलो आणि त्यामुळे आपण आपलं मालकी हक्क गमावलं. आता ते आपल्याला स्वामित्व प्राप्त करून घ्यायचं आहे की मी गुलाम नाही, मी स्वामी आहे, मी अमृताचा अधिकारी आहे. हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी साधना पाहिजे. सत्याचा अनुभव घेणं हाच एकमात्र उपाय आहे. पण मी म्हटलं की आपल्या ह्या संसारावरची आसक्ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो अनुभव आपल्याला येणं शक्य नाही. कसे जगावे जाणून घ्या, पण जाणून घ्या कसे मरावे. मृत्यूचे रहस्य जाणून घेऊन निर्भयपणे जीवन जगावे. कसे जगावे जाणून घ्या, पण जाणून घ्या कसे मरावे. आर्ट ऑफ लिव्हिंग आपण म्हणतो ना, जरा म्हणजे पुष्कळ कोर्स आहे आर्ट ऑफ लिव्हिंग. कसं जगलं पाहिजे. आता ते तर आवश्यक आहे. आपल्याला माहिती पाहिजे की या जगामध्ये कसं जगलं पाहिजे. पोट तर भरायचंच आहे ना, पण त्यापेक्षा कसं मेलं पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे आपला मृत्यू कसा आला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. हे मृत्यूचं रहस्य जाणून घेतलं तर मृत्यूची भीती राहणार नाही. नाहीतर मृत्यूला घाबरू आपण आणि आपण या जीवनाला कवटाळून बसू. मृत्यूचं नेहमी भय वाटेल, कारण ह्या जगाची आसक्ती गेलेली नाही आहे. कशी आपण आसक्ती सोडली पाहिजे आणि शांतपणे मरण पत्करलं पाहिजे हे आपल्याला शिकून घ्यायचं आहे. आणि हे शिकण्यासाठी आपल्याला हा जन्म लाभलेला आहे की ह्या जगातून आपण कशाप्रकारे गेलो पाहिजे, कशाप्रकारे आपल्याला मृत्यू आला पाहिजे की जेणेकरून पुन्हा या जगामध्ये परत येण्याची गरज पडणार नाही. ते नक्कीच आपण करू शकतो. फक्त ह्या जगाची आसक्ती सोडावी लागेल. एक कहाणी आहे, सुंदर कहाणी आहे. नर्मदा किनारी एक आश्रम होता. तिथे भोलेबाबा नावाचे संत राहायचे. आश्रम फार जुना होता. त्यांच्या गुरुचा आश्रम होता. तिथे ते तपस्या करायचे आणि त्यांच्या गुरुने त्यांना एक शिवाची मूर्ती दिली होती. अतिशय सुंदर मूर्ती. आता शिवाची मूर्ती ते भोलेबाबा आपल्या रूममध्ये ठेवायचे. दररोज फुलं व्हायचे, पूजा करायचे, सगळं करायचे. त्यांच्याकडे एक नौकर होता. तो नौकर सगळं आश्रमाची साफसफाई करायचा. एक दिवस त्यांची खोली साफ करताना ती मूर्ती पडली खाली आणि खाली पडली आणि तिचे 2 तुकडे झाले. आता हा नौकर खूप घाबरला. आता भोलेबाबा आपल्यावर खूप रागावणार, कारण त्यांची एवढी प्रिय मूर्ती त्यांच्या गुरूंनी दिलेली, दररोज पूजा करायचे आणि तीच आज माझ्या हातून तुटलेली आहे. तो थरथर कापायला लागला. आता किती रागावतील, कसे रागावतील, काढून देतील, हे मला खूप विचारायला लागले. तर त्यानं ती मूर्ती उचलली आणि मागे लपवून ठेवली आणि भोलेबाबाकडे गेला आणि भोलेबाबाला एक प्रश्न विचारला. म्हणे, बाबा तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि विचार. आणि जर आपल्या अगदी जवळचा व्यक्ती अचानकपणे मृत्यू पावला तर मग आपण काय करायचं? आपल्याला दुःख होईल ते कसं आपण आवरायचं? तर भोलेबाबा म्हणाले, काही नाही, समजायचं की वेळ आलेली होती म्हणून तो गेला. वेळ आले की सगळ्यालाच जावं लागणार आहे. हे लक्षात ठेव की वेळ आली म्हणजे जावंच लागणार आहे. तेव्हा तू काळजी करू नको. ज्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा तो जाईल.
तेव्हा तो नौकर हुशार होता. त्यानं ती मूर्ती समोर धरली. म्हणजे बाबा, ही तुमच्या शिवाची मूर्ती आहे. ही शिवाची मूर्ती फुटण्याची वेळ आलेली होती, म्हणून ती माझ्या हातानं फुटली. आता भोले बाबा हसले आणि बरोबर आहे, पण लक्षात ठेव, ही मूर्ती तुझ्या हातानं फुटली कारण त्या मूर्तीची फुटण्याची वेळ आलेली होती म्हणून फुटली. पण म्हणे तुझ्या जीवनामध्ये अनेक मूर्ती फुटतील, तेव्हा हे वाक्य लक्षात ठेव की वेळ आलेली होती म्हणून ती गेली. हे नेहमी लक्षात ठेव. बस, दुसरं तुला काही साधना करायची नाही. गुरु रागावले नाही, काही नाही, शांत झाले आणि तो काही दिवसांनंतर आश्रम सोडून गेला. पण हे गोष्ट त्याच्या मनामध्ये पक्की बसली. त्याची पत्नी वारली. तो म्हणाला का तिची वेळ झालेली होती, जायची वेळ झाली होती म्हणून ती गेली. त्याचा मुलगा वारला. तो म्हणाला की मुलाची जाण्याची वेळ झाली होती म्हणून तो गेला. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये असे कितीतरी संकट आले, पण त्याला मुळीच शोक झाला नाही. कारण त्याला हे माहिती होतं की प्रत्येक गोष्ट वेळ झाली की जाणारच. आपलं शरीरसुद्धा त्याचं आयुष्य ठरलेलं आहे. तेवढं आयुष्य संपलं की हे शरीर पण जाणारच. म्हणजे जे काही जात आहे, आपल्याला संपत्ती मिळाली होती, संपत्ती गेली. ती संपत्ती जाण्याची वेळ आली होती म्हणून ती संपत्ती गेली. एवढेच वर्ष आपल्याकडे राहणार होती. म्हणजे त्याला सगळ्या गोष्टी जीवनामधून जरी निघून गेल्या तरी त्याला बिलकुल शोक झाला नाही. एक वाक्य फक्त, की जी गोष्ट गेली ती जाण्याची वेळ झालेली होती म्हणून ती गेली. आता शोक करण्यात अर्थ काय, मोह करण्यात अर्थ काय? म्हणजे ह्या एका वाक्यामुळे त्याची जगावरची पूर्ण आसक्ती निघून गेली. त्याला कळलं की सगळं जाणार आहे, सगळ्यांची वेळ आली की सगळेच्या सगळे जाणार आहे. ह्या जगामध्ये काहीही राहणार नाही. एक दिवस प्रलय पण होईल. ती वेळ आली की ह्या जगाचा पण प्रलय होईल, काही राहणार नाही. म्हणजे वेळ आल्यामुळे प्रत्येक गोष्ट होत असते. आपण प्रयत्न करून काहीही करू शकत नाही. जसं होणार आहे तसंच होणार आहे. एक गोष्ट त्यानं शिकली आणि जगावरची आसक्ती त्याची निघून गेली आणि अल्टिमेटली तो सत्याच्या जवळ पोहोचू शकला. जगाची आसक्ती गेल्यावर मग काय राहतं? मग फक्त ब्रह्मच राहतं, फक्त ईश्वरच राहतं. म्हणजे ह्या गोष्टीच्या माध्यमातून आपण शिकलो पाहिजे की आपल्याला जर कसं मरावं हे जर शिकायचं असेल तर ह्या जगाची आसक्ती पूर्णपणे मनातून गेली पाहिजे. ह्या जगाविषयीची कामना मनामधून पूर्णपणे गेली पाहिजे. जर आपलं मन अशा प्रकारे अनासक्त झालं, पवित्र झालं, तरच आपण शांतपणे या जगाचा निरोप घेऊ शकू. नाहीतर पुन्हा पुन्हा या जगामध्ये आपल्याला येऊन ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये पडावं लागेल आणि दुःख कष्ट भोगावे लागतील. म्हणून ह्या कवितेद्वारे आपण काय शिकलो आहे की सत्याला जाणून घ्या. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे, अरे निरंजन, दिवस निघून जात आहे, तू ईश्वराचं दर्शन कधी करणार? हे काय बसला पुस्तकं वाचत? ईश्वराचं दर्शन करून घे, नाहीतर जीवन व्यर्थ गेलं. ज्यानं सत्याचं दर्शन करून घेतलं नाही त्याने आत्महत्या केल्यासारखंच आहे, असं आपल्याला आपले शास्त्र सांगतात. म्हणून डू ऑर डाई. आपल्याला सत्य जाणून घ्यायचं आहे, सत्याविषयी जाणून घेऊन पंडित व्हायचं नाही. म्हणून सत्य कुणाला हवं? त्यासाठी धीर वीर शूर पाहिजे. एवढी मनामध्ये शक्ती पाहिजे, साहस पाहिजे, अनासक्ती पाहिजे, तरच आपण सत्याला जाणून घेऊ शकतो. हेच आपण या कवितेच्या माध्यमातून आज बघितलेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.
ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।